नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघाचे पत्र. 10 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकार आणि देशातील 25 राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्याचा दाखला देण्यात आलेला आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने 1998मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष केलं आणि त्यानंतर 25 राज्यांनीही अशाच प्रकारचे धोरणं स्वीकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने त्याच धर्तीवर निर्णय घ्यावा अशी मागणी आता महासंघाने केली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवनवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर राज्य सरकारने कनिष्ठ न्यायालयामधील न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत करताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीच्या वयात वाढीचा समान लाभ मिळायला हवा असे आता महासंघाने म्हटले आहे. यासाठी संविधानातील कलम 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचा दाखला देत सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाचाही पुनर्विचार करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. राज्यातील 7.19 लाख मंजूर पदापैकी सुमारे 2.75 लाख पदं म्हणजेच तब्बल 35% पद रिक्त असल्याचा दावा महासंघाने केला आहे. कर्मचारी दरवर्षी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदाचं प्रमाण सुमारे 3% वाढत असल्याचंही महासंघाने सांगितले आहे. त्याचवेळी रिक्त पदं भरण्याऐवजी काही निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जात असल्याचा दावाही महासंघाने केले आहे. निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवांचा आणखी 2 वर्ष उपयोग करून घेता येईल असा युक्तिवाद आता महासंघाने शासनासमोर केला आहे. शिवाय निवृत्तीशी संबंधित लाभांवर होणारा खर्च काही प्रमाणात पुढे ढकलल्याने सरकारची आर्थिक बचत होऊ शकते असेही महासंघाने म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी आता महासंघाने केली आहे.